नमस्कार, आपण पाहताय ठाणे 24 तास. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला ठाण्यातील काही नागरिकांकडून विरोध झाला असतानाच आता या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा लघु उद्योजकांनाही फटका बसणार आहे. पोखरण रोड येथील अंदाजे 30 ते 40 लघु उद्योग या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याने या उद्योजकांवर स्थलांतराची टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रकल्प राबवित असताना आरेखनात बदल करण्याची मागणी लघु उद्योजकांनी केली आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवर वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचे आरेखन लोकवस्तीतून जात आहे. वृक्षबाधित होत असल्याने अनेक सामाजिक संस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. 12,200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सर्वसामान्यांवर लादला जात असल्याचा आरोप सिटीजन फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेने केला आहे. या प्रकल्पाची कामे सध्या उपवन आणि ब्रह्मांड भागात सुरू आहेत. मेट्रो मार्गिकेसाठी येथे पत्रे उभारले जात आहेत. पोखरण रोड येथील उपवन भागात 700 ते 800 लघु उद्योग आहेत. अनेक यंत्र किंवा त्यांचे सुटे भाग या उद्योग नगरीत बनवले जातात. त्यामुळे हे लघु उद्योग राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी या भागातून कोट्यवधी रुपयांचा महसूल या संदर्भात स्मॉल स्केल प्रकल्पाचे आरेखन लघु उद्योजकांवरून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संकट उभे राहिले आहे. 15 लघु उद्योजक बाधित होणार असल्याचा दावा त्यांनी केला, परंतु 30 ते 40 लघु उद्योजक बाधित होणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. लघु उद्योजकांची नुकतीच आमदार संजय केळकर यांनी भेट घेतली असता त्यानंतर महामेट्रोचे अधिकारी आणि लघु उद्योजकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत संबंधित ठिकाणी आमदार केळकर, लघु उद्योजक आणि महामेट्रोचे अधिकारी पाहणी करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज ह्या जागेची पाहणी करण्यात आली. आमदार संजय केळकर, लघु उद्योजक आणि महामेट्रोचे अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक उद्योजक व आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी आम्ही पाहणी दौरा आयोजित केला होता आणि मेट्रोचे अधिकारी आणि आपले ओपन इंडस्ट्रियल इस्टेटचे प्रतिनिधी आणि जे गाळे आहेत की जिथून मेट्रो जाते तर यांचा पाहणी दौरा आज आम्ही केला. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळल्या. त्याच्यामध्ये निरनिराळे पर्याय देखील इथल्याही लोकांनी सुचवले आणि मेट्रोच्याही लोकांनी सुचवले. आता याच्यामध्ये नक्की किती गाळे बाधित होत आहेत त्याचा सर्व्हे केला जाईल आणि त्या सर्व्हेच्या नंतर देखील याच्यातनं की कमीत कमी इथल्या आमच्या उद्योजकांना त्रास होईल, कमीत कमी इथल्या उद्योजकांवर त्याचा परिणाम होईल, त्यांच्या पोटापाण्यावर, अशा प्रकारची रचना करण्याचा आम्ही त्यांच्या वतीने मेट्रोकडे प्रयत्न करू. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आता काही ठिकाणी मेट्रोने आपल्या जागाही बदलल्या, स्टेशनची जागाही पुढे नेल्या, तर त्या पद्धतीने जे जे टेक्निकली शक्य आहे ते करून घेण्याचा आपला त्यांना एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना कुठेही लांब जाण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु जे बाधित किती होतील ते एकदा कळलं की त्यांना त्या ठिकाणीच आपण कशा पद्धतीने त्यांचं अकोमोडेशन करता येईल, स्थलांतर, ते देखील बघू. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्या, कारण हे लघु उद्योजक आहेत, MSMEमध्ये येतात, छोटे छोटे उद्योग आहेत. 50 वर्षापासून हे लोक इथे आमचे आहेत, 2-3 हॉटेल पण आहेत तिथे. पण ते सगळं एकदा सर्वे झाला आठवड्याभरामध्ये की त्याच्यानंतर त्याचं ताबडतोब आपण मीटिंग घेऊन काय त्याच्यामध्ये करता येईल. आणि दुसरा पर्यायसुद्धा जो आहे तो देखील तपासून बघायचं आपण मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जेणेकरून कुठलंही काही होणार नाही. आत्ता समजा 13 होतील, 20 होतील, एक्झॅक्ट सर्वेनंतरच कळणार आहे, परंतु कुठलाच होणार नाही, तोही पर्याय बघून घ्यायचा आहे. आणि पुढच्या या 10 दिवसामध्ये त्याच्या संबंधामधला आपल्याला निर्णय घेता येईल. पण इथल्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याच्याकरता आम्ही यांच्या वतीने निश्चितपणे मेट्रोच्या बरोबर बसून त्याच्यातून तोडगा काढू. मी जितेंद्र शिवाजी शिंदे, येथे उपवनचा कारखानदार आहे. गेली अनेक वर्ष आम्ही लोकांनी म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्यांदा रोड वाइंडिंग दिली तेव्हा 3 वेळा आम्ही इथल्या जागा गव्हर्नमेंटला दिल्या आहेत. आम्ही या प्रकल्पाच्या कोणीही विरोधात नाही, परंतु एवढं नक्की एवढे 50 वर्षापूर्वीचे जे व्यवसाय बसलेले आहेत ते कुठेही विस्थापित होणार नाहीत, यासाठी आज आम्ही केळकर साहेबांना बोलवलेलं आणि त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालं आहे की जेवढे गाळे बाधित होतील त्या आधी आपण चेक करू आणि जर होणार असेल तर तुम्हाला इथल्या इथे कुठे ॲडजस्ट करू किंवा आम्ही इथनं पर्यायी काहीतरी त्या लोकांना पर्याय सुचवून दुसरीकडे हे करू. स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचा सेक्रेटरी आहे. या ठिकाणी मेट्रोचं जे काम आता चाललं ते मार्किंग केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की आमच्या गाड्या काही लोकांच्या बाधित होतात.
म्हणून आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांना लेटर दिलं होतं, त्याच्यावर काही उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही केळकर साहेबांच्याकडे गेलो. केळकर साहेबांनी बऱ्याच वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आत्तासुद्धा ते सहकार्यासाठी पुढं आलेले आहे. आणि या ठिकाणी कुणाचाही गाळा बाधित होऊ नये, कोणी वाऱ्यावर जाऊ नये, ही भूमिका आमची आहे. असोसिएशनमध्ये आमचे 800 मेंबर आहेत, 800 छोटे मोठे गाळे आहेत आणि 4 वेळा इथं बऱ्याच वेळा लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता परत विस्थापित होऊ नयेत ही आमची अपेक्षा आहे. आज का जो एसोसिएशन ने जो मीटिंग लिया था आज का, वो इसी आधार पे था कि उपवन इंडस्ट्रियल एसोसिएशन की तरफ से जो गाले रिंग मेट्रो प्रोजेक्ट में जो बाधित हो रहे हैं उसको कम से कम हम बाधित हो, वो चर्चा की है हमने संजय केलकर साहब के साथ में, और उन्होंने हमें आश्वासन दिया है कि हम कोई ना कोई बीच का रास्ता ज़रूर निकालेंगे और उपवन इंडस्ट्रियल एसोसिएशन को कम से कम तकलीफ़ हो इस तरीके का नियोजन हम करके देंगे. लेकिन इतने सालों से हम 50 साल से यहाँ पर अपना धंधा व्यवसाय कर रहे हैं. अलग अलग प्रांत के लोग, अलग अलग स्टेट से लोग आके यहाँ पर अपना रोजी रोटी, अपना धंधा शांतिपूर्वक कर रहे हैं. तो हमारा एक ही बोलना है कि इतने साल से जो लोग आज यहाँ पर बैठे हुए हैं, आज एक सेकंड में अगर तुम उनको बोलो कि गाला खाली कर दे तो कहाँ जाएंगे. तो हमारा सरकार से यही बोलना है कि कम से कम लोगों को यहाँ पर नुकसान हो, ये आप प्लीज़ हमारा आप निवेदन स्वीकार कीजिए और लोगों को तकलीफ़ ना हो, क्योंकि हम लोग ऑलरेडी 3 से 4 बार रोड वाइंडिंग में ये झटके खा चुके हैं. तो अब हम इससे ज़्यादा और नहीं सह सकते. ये हमारा सरकार से अपील है. थैंक यू. आपका नाम और पद बताइए. हरप्रीत सिंह सैनी, मैं भी यहाँ पर उपवन एसोसिएशन का मेंबर हूँ.